अग्निशामक दल भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। 1773 जागांसाठी भरती या ठिकाणी चालू आहे आणि अग्निशामक दल भरतीमध्ये शिक्षण 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे अग्निशामक दल भरतीमध्ये आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे। तुम्ही आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे तर हे 17 सप्टेंबर 2025 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। आणि सरकारी नोकरी आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं अग्निशामक दल या भरतीमध्ये तर आपल्याला पगार यामध्ये 18,000 ते 56,900 पर्यंत पगार भेटणार आहे। आणि या भरतीची जाहिरात सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे या भरतीमध्ये। तर सर्व जाहिरात सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर YouTube चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून जे 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि अग्निशामक दल भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। ठीक आहे, तर अग्निशामक दल भरतीमध्ये आपण वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 30 पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। आणि SC/ST कॅटेगरीचे असेल तर 5 वर्ष सुद्धा आणि आपलं यामध्ये जे वय मोजलं जाणार आहे गणलं जाणार आहे 2 सप्टेंबर 2025 रोजी आपल्या यामध्ये वय मोजलं जाणार आहे गणलं जाणार आहे। ठीक आहे, आणि फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये फी आहे आणि मागासवर्गीयांसाठी 900 रुपये फी ठेवण्यात आली। आणि माजी सैनिक जर असाल तर 1 रुपया सुद्धा तुम्हाला फी द्यावं लागणार नाही। माजी सैनिक असाल तर आवर्जून फॉर्म भरा आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 17 सप्टेंबर 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ठाणे महानगरपालिकेमध्ये ही भरती या ठिकाणी निघाली आहे 1773 जागांसाठी। तर यामध्ये 10वी पास वाले सुद्धा विद्यार्थी फॉर्म भरू शकता, 12वी वाले भरू शकता, ग्रॅज्युएशन वाले फॉर्म भरू शकता, इंजिनियर वाले सुद्धा भरू शकता। तर यामध्ये विविध प्रकारचे पद आहे। ठाणे महानगरपालिका या भरतीमध्ये 1773 जागांसाठी ही भरती चालू आहे। तर यामध्ये तुम्हाला मेन बी या ठिकाणी अग्निशामक पदाबद्दलच माहिती सांगणार आहे। यामध्ये विविध प्रकारचे पद आणि हे जाहिरात आपण जे टेलिग्राम ग्रुपवर टाकले तर आपलं टेलिग्राम ग्रुप आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले, जॉईन करून घे, त्यावर हे जाहिरात टाकले आणि येणाऱ्या नवीन जाहिरात ग्रुपवर आपल्याला पाहायला भेटणार आहे। तर अग्निशामक दल भरतीमध्ये आपण या ठिकाणी शैक्षणिक पात्रता जर पाहिलं तर अग्निशामक दल भरतीमध्ये आपण या ठिकाणी 10वी पास पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्याजवळ जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी राष्ट्रीय राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण आपल्याजवळ असला पाहिजे। तर तो कोर्स आपल्याजवळ पाहिजे 6 महिन्याचा, तरच आपल्याला फॉर्म भरता येणार आहे, अन्यथा आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार नाही, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर ज्यांनी सुद्धा हा 6 महिन्याचा कोर्स केला असेल अग्निशामक प्रशिक्षणचा तर त्याच विद्यार्थ्यांना यामध्ये फॉर्म भरता येते। 10वी पास पाहिजे आणि हा कोर्स पाहिजे 6 महिन्याचा, तरच आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। ठीक आहे, आणि अग्निशामक दल भरतीमध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं सर्वात अगोदर आपलं काय असणार आहे, फिजिकल असणार आहे ग्राउंड, दुसऱ्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट परीक्षा, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल अशी संपूर्ण निवड प्रक्रिया सर्वात अगोदर आपलं काय असणार आहे यामध्ये ग्राउंड। तर उंचीचा जर आपण विचार केला तर 165 सेंटीमीटर पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर ठेवण्यात आले आणि महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 157 सेंटीमीटर लागते। छाती 81 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी। ठीक आहे, आणि त्याचबरोबर वजन पुरुष उमेदवारांचा 50 किलोच्या वरता असला पाहिजे, 50 किलोच्या खाली असेल तर अपात्र केले जाणार, फेल केले जाणार आहे। आणि महिला उमेदवारांचा 45 किलोच्या वरता आपलं वजन असलं पाहिजे। ठीक आहे, आणि खाली असेल तर फेल केलं जाते। ठीक आहे, आणि पगार सुद्धा 18,000 ते 56,900 पर्यंत आपल्याला पगार भेटणार आहे। तर अग्निशामक दल भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे ग्राउंड। तर यामध्ये पुरुष उमेदवारांचा ग्राउंड सांगतो, त्यानंतर महिला उमेदवारांचा तर 1600 मीटर रनिंग आहे 30 मार्कासाठी, तसं 100 मार्काचा ग्राउंड आहे। 5 मिनिट पुरुष उमेदवारांसाठी, 1600 मीटर रनिंग यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 30 मार्कासाठी, 5 मिनिट 10 सेकंड त्यापेक्षा कमी आले 30 मार्क भेटणार आहे। 5 मिनिट 10 सेकंड ते 5 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 27 मार्क, 5 मिनिट 30 सेकंड ते 5 मिनिट 50 सेकंड पर्यंत आले 24 मार्क, 5 मिनिट 50 सेकंड ते 6 मिनिट 10 सेकंड पर्यंत आले 21 मार्क, 6 मिनिट 10 सेकंड ते 6 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 18 मार्क, 6 मिनिट 30 सेकंड ते 6 मिनिट 50 सेकंड पर्यंत आले तर 15 मार्क, आणि त्याचबरोबर 6 मिनिट 50 सेकंड ते 7 मिनिट 10 सेकंड पर्यंत आले 10 मार्क भेटणार आहे। तर दुसरा दोन पुरुष उमेदवारांसाठी जमिनीपासून 33 फूट उंचीवरील खिडकीस लावलेल्या 46.4 वरील उंचीच्या अल्युमिनियम एक्सटेन्शन शिडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्या शिडीने खाली उतरणे, आरंभ रेषेपासून शिडी 20 फूट अंतरावर असणार आहे, 20 मार्क भेटणार आहे। 20 सेकंड पर्यंत आले तर आपल्याला 20 मार्क भेटणार आहे। 20 ते 25 सेकंड आले 16 मार्क, 25 ते 30 सेकंड आले 12 मार्क, 30 ते 35 सेकंड आले 8 मार्क, 35 ते 40 सेकंड पर्यंत आले 4 मार्क। त्यानंतर तिसरा दोन पुरुष उमेदवारांसाठी तर तो या ठिकाणी 50 किलोचं वजन खांद्यावर घेऊन धावावं लागणार आहे 60 मीटर आणि तुम्ही 20 सेकंड पर्यंत आले 20 मार्क भेटणार आहे। 20 ते 25 सेकंड लागले 16 मार्क, 25 ते 30 सेकंड लागले 12 मार्क, 30 ते 35 सेकंड लागले 8 मार्क, 35 ते 40 सेकंड लागले 4 मार्क भेटणार आहे आणि 20 मार्कासाठी असणार आहे। आणि त्याचबरोबर
चौथा जो इव्हेंट पुरुष उमेदवारांसाठी तर 20 फूट उंचीवरील आपल्याला रस्सीवर चढणे व उतरणे याच्यासाठी 20 मार्क असणार आहे। आणि त्याचबरोबर पाचवा जो इव्हेंट या ठिकाणी पुरुष उमेदवारांसाठी तर आपल्याला पुलअप्स या ठिकाणी मारायचे आहे। 20 पुलअप्स आपल्याला मारायचे, 20 पुलअप्स मारले तर आपल्याला 10 मार्क यामध्ये भेटणार आहे। अशा प्रकारे 100 मार्काचं ग्राउंड पुरुष उमेदवारांचा असणार आहे। त्याचबरोबर आपण महिला उमेदवारांचा जर पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे। तुम्ही जर 2 मिनिट 50 सेकंड पर्यंत आले 30 मार्क भेटणार आहे। 2 मिनिट 50 सेकंड ते 3 मिनिट पर्यंत मारले 27 मार्क, 3 मिनिट ते 3 मिनिट 10 सेकंड पर्यंत आले 24 मार्क, 3 मिनिट 10 सेकंड ते 3 मिनिट 20 सेकंड पर्यंत आले तर 21 मार्क, 3 मिनिट 20 सेकंड ते 3 मिनिट 30 सेकंड पर्यंत 18 मार्क, 3 मिनिट 30 सेकंड ते 3 मिनिट 40 सेकंड पर्यंत 15 मार्क भेटणार आहे। त्यानंतर दुसरा जो महिला उमेदवारांसाठी तर तो आहे या ठिकाणी जमिनीपासून 33 फूट उंचीवरील खिडकीस लावलेले 46.4 वरील उंचीच्या ॲल्युमिनियम एक्सटेन्शन शिडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्या शिडीने खाली उतरणे। आरंभ रेषेपासून शिडी 20 फूट अंतरावर असणार आहे, 20 मार्कासाठी ती असणार आहे। त्यानंतर आपण तिसरा जो इव्हेंट पाहिला तर 40 किलोचं वजन खांद्यावर आपल्याला घेऊन धावावं लागणार आहे, 60 मीटर धावावं लागणार आहे आणि 20 मार्क आपल्याला त्याच्यासाठी भेटणार आहे। तर 25 सेकंड पर्यंत आले 20 मार्क, 25 ते 30 सेकंड लागले 16 मार्क, 30 ते 35 सेकंड आले 12 मार्क, 35 ते 40 सेकंड आले 8 मार्क, 40 ते 45 सेकंड आले 4 मार्क। त्याचबरोबर चौथा जो महिला उमेदवारांसाठी गोळा फेक आहे, 6 मीटरपेक्षा जास्त फेकला तर 10 मार्क आपल्याला गोळा फेकमध्ये भेटणार आहे। त्याचबरोबर पाचवा इव्हेंट महिला उमेदवारांसाठी लांब उडी आहे, तर तुम्ही जर या ठिकाणी 15 फूटपेक्षा जास्त लांब उडी मारली 10 मार्क भेटणार आहे। त्याचबरोबर सहावा इव्हेंट महिला उमेदवारांचा आहे, 10 पुशअप आपल्याला काढायचे 10 मार्कासाठी हे असणार आहे। तर अशा प्रकारे आपलं ग्राउंड असणार आहे अग्निशामक दल भरतीमध्ये। आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, ठाणे महानगरपालिका अग्निशामक दल भरतीमध्ये आपला असणार आहे पेपर। तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर बस सामान्य ज्ञानचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, मराठी व्याकरणचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। हा काही सिलेबस यामध्ये परीक्षेला विचारले जाणार आहे। तर अशा प्रकारे आपलं निवड होणार आहे। सर्वात अगोदर आपलं काय असणार आहे, 100 मार्काचा यामध्ये ग्राउंड असणार आहे, 100 मार्काचा आपला पेपर असणार आहे, 200 पैकी आपलं मेरिट लागणार आहे। एस एस ओबीसी डब्ल्यूएस एनटी विजो ओपन एसबीसी एसबीसी कोणत्या कॅटेगरीचे असाल तर अशा प्रकारे आपला मेरिट लागणार आहे। तर तुम्हाला अग्निशामक दल भरतीची जाहिरात दाखवून देतो, ठाणे महानगरपालिका या भरतीची। व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। ठाणे महानगरपालिका या भरतीची ही संपूर्ण जाहिरात बघू शकता। गट क व गट ड संवर्गातली यामध्ये पद आहे, तर 10वी पास झालं, 12वी पास झालं, ग्रॅज्युएशन झालं ह्या कॅटेगरीचे विद्यार्थ्यांना यामध्ये फॉर्म भरते ते मुलांना आणि मुलींना। पद बघू शकता यामध्ये कोणकोणते तर बघू शकता या ठिकाणी जे पद या ठिकाणी दिले तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल फायरमॅन वगैरे झालं, त्याचबरोबर सहाय्यक परवाना निरीक्षकचा आहे, त्याचबरोबर लिपिक तथा टंकलेखक आहे आणि पगार यामध्ये दिला 29,200 ते 92,300 पर्यंत। त्यानंतर बघू शकता अग्निशामक तर यामध्ये पद आणि अग्निशामकमध्ये जो पगार या ठिकाणी ठेवण्यात 18,000 ते 56,900 पर्यंत 381 जागा आहे, त्याकी सर्वात जास्त जागा अग्निशामक दलमध्ये हे काही पद आहे तुम्हाला दिसत असेल बघू शकता तुम्ही। ठीक आहे, तर यामध्ये 10वी पास तुम्ही 10वी पास असाल, 12वी असाल, ग्रॅज्युएशन झाले असेल, ठीक आहे, तर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। बघू शकता तुम्ही बार्बरचं सुद्धा यामध्ये पद आहे, ठीक आहे। तर टोटल 1,773 जागांसाठी ही भरती या ठिकाणी चालू आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर संपूर्ण जाहिरात आहे ही बघू शकता ठाणे महानगरपालिका या भरतीची। तर सर्व पदे यामध्ये दिले आणि शैक्षणिक पात्रता दिली आणि हे संपूर्ण जाहिरात जे आहे हे खूप लंबी आहे। तर यासाठी तुम्हाला जे आपलं टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या, त्यावर आपण हे सर्व जाहिरात टाकले, जेणेकरून आपल्याला एक अंदाज लागणार आहे की आपण कोणत्या पात्रतेमध्ये बसतो, आपल्याला कोणत्या पदामध्ये फॉर्म भरते ते। कारण की यामध्ये बरेच काही पद आहे, 10वी पाससाठी, 12वी पाससाठी, ग्रॅज्युएशनसाठी, ITIसाठी, ठीक आहे, असे बरेच काही यामध्ये पद आहे, अनुभवासाठी, ठीक आहे, सर्वच यामध्ये पद आहे। तर तुम्ही नक्की या ठिकाणी आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, त्यावर टाकले हे सर्व जाहिरात, ठीक आहे।